महायुतीमधून अजित पवारांची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं कळतं आणि त्याचबरोबर त्यांची एक्झिटसाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती सुद्धा समोर येते। तर विधानसभेला राष्ट्रवादीला स्वतंत्र लढण्यास भाग पाडण्याचे प्रयत्न केले जात असल्याची माहिती समोर येते। जागा वाटपाच्या अंतिम टप्प्यामध्ये राष्ट्रवादी बाहेर पडण्याची शक्यता आहे, तर भाजप आणि शिवसेना राष्ट्रवादीमध्ये मतभेद असल्याची चर्चा एकीकडे आहे भाजप शिवसेना आणि दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवारांची अशी माहिती समोर येते आणि हे मतभेद आता पुढे जाऊन त्याच्यामुळे एक्झिट होऊ शकते अजित पवारांची महायुतीमधून असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। वर्षापूर्वी अजित पवार हे सत्तेमध्ये सामील झालेले होते, महायुतीमध्ये सामील झालेले होते, मात्र पक्षामध्ये फूट पडलेली होती राष्ट्रवादीमध्ये आणि राष्ट्रवादी हे नाव त्याचबरोबर चिन्ह जरी अजित पवारांना मिळालं असलं तरी देखील लोकसभेला मात्र चांगली कामगिरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला करता आलेली नाही आणि एकूणच महायुतीची कामगिरी सुद्धा घसरल्याचं दिसून आले आणि त्यानंतर आता विधानसभेला सामोरे जाताना अजित पवारांच्या एक्झिटसाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे। अजित पवार कुठेतरी जागेचा तिढा निर्माण करून अजित पवारांना बाहेर काढण्याचं काम जे आहे ते सध्या महायुतीमध्ये सुरू आहे, काय कसं पाहता? मला तर असं वाटतं की त्याच्यामध्ये प्रचंड गोंधळाची अवस्था आहे महायुतीमध्ये, खिस्तान चाललेली आहे आणि लोटालोटी चाललेली आहे। जागेचा तिढा निर्माण करून कुठेतरी अजित पवारांना बाहेर काढलं जात आहे आणि त्यांनी स्वतंत्र लढा अशा पद्धतीची रणनीती चक्रव्यूह आखला जात आहे। बघा, महायुतीमध्ये महाभारत चाललेलं आहे, मी गेल्या 6 महिन्यापासून सांगतो, अजून पुढे पुढे काय होतं ते बघा। तर यावर अंबादास दानवेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही बघूयात। थोडं न्याय आणि झाडलं घोडं आपल्याकडे ग्रामीण भागात मन आहे, तर ह्याचं घोडं आहे याला चारा घालायची तयार नाही वापस पाठवतात नाही, अशा प्रकारची कारण याचं घोडं सांभाळावं लागतं। अशी अडचण भारतीय जनता पार्टीची झालेली आहे, भारतीय जनता पार्टीचीच मेन झालेली आहे। शिंदेचं काय ते सुद्धा भाडेकरी आहे, कधी घर सोडतील, कधी जातील, कधी घरी पोहोचतील, काय भरोसा थोडी त्यांचा सुद्धा। जे शिवसेनेचे झाले नाही ते थोडे भाजपचे होणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।